जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो। सहसंचालक लेखा व कोशागार पुणे विभाग असे सगळे विभागचे अमरावती विभाग कोकण विभाग सर्वांची यादी आलेली मित्रांनो। संभाजीनगर विभाग जे विभाग तुम्ही फॉर्म भरला असेल मित्रांनो सगळ्यांची लिस्ट तुम्हाला भेटणार आहे आणि यादीसुद्धा भेटणार मित्रांनो। ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल मित्रांनो। थोडक्यात आपण माहिती घेणार नॉर्मलेशन नंतर कोणाचा फायदा झाला आणि कोणाचं नुकसान झालं मित्रांनो, किती मार्क वाढले आणि तुमचा कट ऑफ किती जाणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व काही बघणार आहोत। जर तुम्हाला ही लिस्ट पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे मित्रांनो, तिथं जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घ्या मित्रांनो। थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगतो बघा मित्रांनो। याच्यात हे बघा इथं काय दिलं, परिपत्रक काय दिलेलं मित्रांनो, जे की आपण ही नॉर्मलेशनची स्कोर आहे मित्रांनो TCS कडून कंपनीकडून कार्यालयास पुरवण्यात आलेले। म्हणजे TCS आपण जास्त फार पसड वाचत बसत नाही आहे, पण इथून बघा TCS कंपनीकडून आता हे लेखा कोशागार विभागाला लिस्ट आलेली मित्रांनो नॉर्मलेशन झाल्यानंतर। हे बघा इथं नॉर्मलेशन ऑफ स्कोर त्या संबंधित सूचनापत्रक संचलनाच्या ह्या वेबसाईटवर टाकण्यात आलेले मित्रांनो। कधी 23/7/2025 म्हणजे आज 23 तारखेला। तर त्याच्यात काय दिलेलं मित्रांनो थोडक्यात आपण बघणार आहोत। त्यांनी काय केलेलं इथं बघा, त्याच्यानंतर इथं काय दिलेलं आहे, जाहिरात, ही जाहिरात होती तर ठीक आहे। त्याच्यानंतर बघा तर आता खाली बघणार आहोत आपण, इथं रोल नंबर दिलेले, इथं ॲप्लिकंट नंबर दिलेले, मार्क आफ्टर ऑब्जेक्शन, जे ऑब्जेक्शनच्या जी पहिली रिस्पॉन्स शीट आली होती मित्रांनो आन्सर की तुमची, त्याचे हे स्कोर आहे। त्याच्यानंतर तुमचे आता मार्क नॉर्मलेशन नंतर किती वाढलेले मित्रांनो हे दोन लिस्ट दिलेले आहे। तर त्याच्यात किती मुलं होते आणि कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। जर तुम्ही पुणे विभाग ज्या बी विभागात फॉर्म भरला असेल तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही हा सगळं तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या मित्रांनो सगळे लिस्ट, आणि तुमचे नाव आहे का नाही आहे ते थोडक्यात बघा। आणि ह्याच्या अनुषंगाने आपलं कट ऑफ किती जाणार आहे हे सगळं आपण बघणार आहोत मित्रांनो। तर थोडक्यात आपण बघा, 1 नंबरचं जे विद्यार्थी आहे मित्रांनो 07 नंबरचं बघा, त्याचे किती 122 होते ते 124 झालेले मित्रांनो। तर बघा आपण थोडक्यात त्याच्यात शोधणार आहोत की 150+ किती मुलं आहेत मित्रांनो। तर मला ह्या सीटमध्ये एक पण दिसला नाही मित्रांनो आतापर्यंत 150+। हे बघा कट ऑफ हा खाली येऊ शकतो मित्रांनो, कारण मी थोडंसं सर्च केलं तर खूप मुलांना कमी मार्क आलेले मित्रांनो। इथं सुद्धा तुम्ही बघू शकता 150+ मला एक पण मुलगा दिसत नाही आतापर्यंत। हे बघा तर 150+ नाहीच आहे, 104, त्याच्यासोबत इथं बघा 144, तर 146 झालेले मित्रांनो। हे तर 150+ नाहीच, हां इथं दिसलं आहे बघा मित्रांनो 156 आलेले आहे मित्राला, ते 159 झालेले आहे। तर इथं सर्वांचे मार्क मला वाढताना दिसत आहेत, कमी कोणाचे झालेले नाही असं दिसतं याच्यात। तर बघा आणखी बघू तर इथं पण बघा तुम्ही कुठं पण बघा कमी मार्क कोणाचे झालेले नाही, सर्वांचे मार्क वाढवण्यात आलेले आहे मित्रांनो। नॉर्मलेशन कशा प्रकारे झालेलं आहे तर समजणं मुश्किल झालेलं मित्रांनो, कारण कमीसुद्धा होतात आपण बघितलेलं आहे। पण याच्यात मला एका विद्यार्थ्याचे सुद्धा कमी झालेले मार्क आतापर्यंत दिसलेले नाही मित्रांनो। तुम्ही बी लिस्ट चेक करा, जर तुम्हाला कुठं दिसत असाल आणि तुमचं मार्क किती मला कमेंटमध्ये कळवा। आणि मी नेक्स्ट व्हिडिओ जे आहे मित्रांनो कट ऑफ कॅटेगरी जो कट ऑफ किती जाईल त्याच्या अनुषंगानं घेऊन येणार आहे मित्रांनो। हे सगळं आता टॅली करून सर्वात जास्त मार्क कोणाला आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, आणि कट ऑफ किती जाईल त्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। आणि नेक्स्ट व्हिडिओ मी काय करणार आहे, सर्वात जास्त मार्क कोणत्या मुलाला आणि तो कोणत्या कॅटेगरीचा आहे हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। आणि कॅटेगरी वाईज किती कट ऑफ जाणार आहे हे सुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चॅनलला खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलला ही PDF डाउनलोड करून घ्या, तुमचे नाव सर्च करा वर जाऊन, त्याच्यासोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्या कॅटेगरी वाईज किती मार्क आहे आणि कोणाला किती फायदा झालेला आहे ते आपण हे काय करणार आहोत, सिरियलनं लावणार आहोत मित्रांनो। आता ज्याला जास्त मार्क तो 1 नंबरला येईल, टॉपर कितीवर आहे हे सर्व तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेल। त्याच्यासोबतच कॅटेगरी वाईज आपलं कट ऑफ किती जाऊ शकतो ते सुद्धा समजेल, कारण आपण बघत होतो की कट ऑफ जास्त वर जाईल, तर इथं मला तरी वाटत नाही कट ऑफ जास्त वर जाणार मित्रांनो। त्यासाठी तुम्हाला बघायचं आहे किती मुलं आपले पुणे विभागात किती मुलं बसलेले होते आपण थोडक्यात बघणार आहोत। इथं बघा लिस्ट खाली घेऊ स्क्रोल करून, तर बघा इथंपर्यंत आलेलो आहे 4,500 मुलं आहे। त्याच्यानंतर बघा लास्टला बघू आपण किती मुलं आहे पुणे विभागाला, इथं 6.5पर्यंत आलेलो आहे मित्रांनो आपण। तर लास्टला बघू किती मुलांनी एक्झाम दिलेली होती मित्रांनो। तर बघा 400 पेजेस आहे, 12,466 मुलं इथं लिस्ट आहे मित्रांनो। तर कॅटेगरी वाईज किती कट ऑफ जाईल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, आणि आपल्या टेलिग्रामला जाऊन ही PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या। ह्याच विभागाची नाही तर संपूर्ण विभागाची मी PDF तिथं टाकणार आहे मित्रांनो। थँक्यू मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो।